तुम्ही अनाजी पंतांना परवानगी दिली, तीही कोणताही विलंब न करता। मातोश्री, आम्ही का आपल्या आज्ञेबाहेर आहोत? आपण परस्पर त्यांना जा म्हणून सांगितलं असतं तरीही आम्ही त्यांना नाही म्हणालो नसतो। हा झाला तुमच्या मनाचा मोठेपणा, पण तुम्ही कुलमुक्त्यार आहात, तुमची संमती ही हवीच असते। तरीही ती संमती आम्ही दिलीच असती मातोश्री, कारण ज्या अर्थी आपण स्वतः रदबदली करण्यासाठी आमच्यापर्यंत आलात, याचा अर्थ हाच होतो की काहीतरी महत्त्वाचं काम असणार, नाहीतर आपण स्वतः येणार नाही। हो, तसंच आहे। आणि कामाची पडताळणी तर तुम्ही केलीच असणार। पडताळणी म्हणजे तसं आमचंच काम आहे। मग मातोश्री विचार कसला करायचा? फक्त कसं होतं, राजे गडावर असले की अनाजीपंत गप्प असतात, आणि एकदा का राजे गडउतार झाले की अनाजीपंतांची चुळबुळ सुरू होते। नाही नाही, तसं नाही व्हायचं। मग कसली काळजी? मातोश्री, सध्याचं वातावरण ठीक नाही। राजांच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे, आता त्यात आडकाठी यायला नको। नाही नाही, तुम्ही पाहिलत ना परवा, अनाजी पंतांनी शेरखानवर चालून जाण्याची तयारी दाखवली होती। परंतु राजे स्वतः गेले। बघा ना, राजे असंच करतात, सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतात। म्हणून वाटतं मातोश्री, गडावर आपण जबाबदारीनं राहावं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी डावलू नयेत। तुम्ही म्हणत असाल तर पंतांना रोखतो आम्ही। कोण आहे तिकडे? जी नको मातोश्री, नका थांबवू त्यांना, जाऊ द्या। आमचा त्यांच्यावर नसला तरीही तुमच्यावर विश्वास आहे। सध्याच्या कठीण काळाचं तुम्हाला भान आहे, म्हणूनच तुमच्याकडून कोणतीही गल्लत होणार नाही। ऐकलं का? झाला का आराम? काढला का डुलका? हो हो, दुपारची झोप माझी सापाची, डोळा मिटायचा नाही आणि मिटला आता उघडायचा। बरं, उन कल्लीत सांगायचं कस आपल्या सेवकासनी? तेही दमलेच होते, त्यांना विश्रांती मिळाली का? वय वय, मिळाली विश्रांती। तुम्ही निघा पुढे, मी थांबतो महाडात। आणि त्या अकबराला जरा सांभाळून घ्या, अहो शेवटी शहजादा आहे। मी काय म्हणतो, आऊजीलाही घेऊन जा बरोबर, हुशार आहे तो। त्याने ही माणसं जवळून बघावीत, म्हणजे कशी उठतात, बसतात, बोलतात, म्हणजे नजरे खालून गेली तर चिटणीसीला कशी धार येईल। अहो पर परवाना नाही। अहो चांगल्या गोष्टीला कशाला परवाना पाहिजे? महाराज आम्हाला सांगायचे, अभ्यास करा। मी केला अभ्यास, दिवाण तोरडमलांचा, मुर्शिद कुलीचा, मलिक अंबरचा केला। हो, म्हणून तर माझी सुरनीसी गाजली। जेव्हा महाराजांनी जमीन मोजायला सांगितली तेव्हा हाच अभ्यास उपयोगी पडला। अहो जा घेऊ, उत्करू मुलगा आहे। म्या घेऊन जातो, पर जा हो, मी सांभाळीन पुढचं। बरं ऐकलं का? म्या एक सुचवू का? तुम्ही बी चला की बरोबर। नको नको, अहो माझं काय तिकडे काम? अहो तेवढीच सोबत होईल, चला। चला पंत, तुम्ही बरोबर असला की दोन गोष्टी ऐकायला मिळतील, शिकायला मिळतील। चला। आणि हे काम? सर कारकुनाला सांगा। ऐकलं का? वेळ दौडू नका। आता तुम्ही म्हणताय म्हणून येतो, नाहीतर गडावर चर्चा व्हायची। महाडला सांगून अकबराला भेटायला गेले। अहो नाही बोलत कोणी। हा काय, अहोजी चला।
चला पंत. हो. ये था हमारा सपना, ये थी हमारी उम्मीद. अगर हम जंग ना हारते तो तख्त हमारा होता, ये ताज हमारा होता. लेकिन आज न तख्त है न ताज. ये ताज, ये किमाश हमारा मजाक उड़ा रहा है. क्यों है ये हमारी नजर के सामने? नहीं चाहिए ये ताज. बादशाह, हम बादशाह नहीं हैं. और बंद कीजिए ये बकवास. शहनशाह आप इत्मीनान रखिए. आज तक आपकी हर बात पे इत्मीनान रखते आए हैं हम, अब और नहीं. देखिए, देख लिया और देखते ही आ रहे हैं. दिन पर दिन बीतते जा रहे हैं, दिन के हफ्ते, हफ्तों के महीने हो गए, लेकिन आज तक शंभू राजे से मुलाकात नहीं हुई हमारी. जरा हालात पर तो नजर डालिए शहनशाह. हालातों की बीन बजाना बंद कीजिए दुर्गादास जी, और कुछ ठोस कदम उठाइए. शंभू राजे रायगढ़ तक आकर वापस पन्हाड़ा चले गए, बिना हमसे मिले. आप तो जानते ही हैं शहनशाह, इब्राहिम शेर खान लोदी ने स्वराज्य पर हमला बोल दिया. उसी से लड़ने पन्हाड़ा गए संभाजी महाराज. बहुत हो चुका दुर्गादास जी. आज शेर खान आया है, कल कोई और आएगा. हमारे इंतजार की कोई कीमत है कि नहीं? कब तक बैठे रहेंगे ऐसे ही? लेकिन मेरी बात तो सुनिए. हर बार आपकी बात सुनते ही तो आए हैं हम, लेकिन ना आप शंभू राजे से मिलने देते, ना उनके मंत्रियों पर एतबार रखते. क्या करें हम? कैसे खेली जाए राजनीति? बस अब फैसला हम लेंगे. आपका बादशाह, समझे? बादशाह सलामत. रायगढ़ से अनाजी पंत और वकील हिरोजी राव आए हैं. अनाजी पंत और वकील, ठीक है, वकील को भेजिए. आज फिर एक बार ये राजपूत, ये ताज आपके सर पे रखने वाला है. शहनशाह, एक दिन आपका ये माथा ऊंचा होगा. बस मस्तक ठंडा रखने की जरूरत है. केव्हा बोलवणार आहात? निरोपात गेलाय, आता बोलावतीलच अकबर पातशाह. त्यात अनाजी पंत आलेत म्हणल्यावर त्याला अगदी खिरीत दूधच. लगेच बोलावत्याल, माझ्या बी आधी. एवढं मानतात अकबर तुम्हाला? मग अकबरच काय, त्याचा बाप तोही वचकून आहे मला. काय रा? तर मोठा अभ्यास आहे यांचा, शिवाय दांडगा अनुभव आहे. खरं माझं भाग्य थोर, म्हणजे तुमच्यासोबत प्रवास करायला मिळाला, इतकं सगळं ऐकायला मिळालं. शिकून घ्या आणि अनाजी पंतांचं शेपूट सोडू नका. लय पुढे जाल. खरं हो, माझ्या जन्मापासून राजकारणाच्या जेवढ्या गोष्टी मी ऐकल्या नव्हत्या तेवढ्या आज ऐकायला मिळाल्यात. अहो हे तर काहीच नाही. उगाच नाही तो अकबर मी आलोय म्हटलं की तख्त सोडून पळत येतो. तख्त सोडतो तो? वय की मी बघितलंय ना. कित्येक वेळा अकबर पातशाह बारक्या पोरावर दुडदुड धावत येताना. आता बघा की गंमत. अंदर चलिए. चल. आप नहीं, केवल वकील साहब को बुलाया. जा राव, जाऊन या. मी थांबतो म्हणावं. तुम्हाला नाही बोलवलात? म्हणजे तुम्ही म्हणालात एक आणि इथे तर वेगळंच घडतंय. कुठं आला अकबर दूर धावत? कधी कधी काय होतं, महत्वाची चर्चा असली की मग नंतर बोलवतात.
पण म्हणजे त्याचं असं झालं, मी इथे सहजच आलो तुझ्या भल्यासाठी. ही एवढी पायपीट कारण तुला 2 गोष्टी कळाव्यात. तो अकबर काय मला, तू मोठा, तुझा उत्कर्ष मोठा. मुजरा बादशाह सलामत. आइए वकील साहब, आइए, तशरीफ रखिए। जी सब खैरियत? जी. क्या खबर लाए, या संभाजी महाराजा को ही साथ लेकर आए हैं? माफी बादशाह, नाही पण माझ्या ध्यानात येणं झालंय की तुम्ही हर बारीला शंभूराजांचं का नाव घेता? काय कारण काय? आपके राजा हैं वो। अहो पण आम्ही सुद्धा तुम्हाला राजाच बनवतोय की, मग शंभूराजांचा जिक्र का करताय हर बारीला? हिरोजीराव, आमासनी बोलू द्या. बादशाह सलामत, माफी असावी. आम्ही आपल्या जीवावर खेळून तुम्हा पावतर यायचं आणि तुम्ही किंमत द्यायची नाही. हा कुठला न्याय? हे म्हणजे कसं झालंय, नाचवायची कलावंतीन आणि दाम द्यायचं बघणाऱ्याला. असं कुठं असतंय होय? देखिए, आप पूरी बात समझ लीजिए. अहो काय समजिये, इथं आम्ही जोसरा काढल्यासारखं बादशाकडे पाहायचं आणि आम्ही इथं आल्यावर चौकशी आमची नाही, त्यांची करायची. आता हे जमणार आहे का? नहीं नहीं, आपको भी अपनी कीमत मिलनी ही चाहिए, लेकिन वो बादशाह है. अहो ते नुसतं म्हणायला, तुम्ही त्यांच्या डोक्यावर नुसता ताज ठेवला, पण आम्ही त्यासनी अर्ध स्वराज्य द्यायला तयार झालो. ही काय छोटी गोष्ट आहे का? फिरोजी राव, आपकी बात सच है, लेकिन हम आपकी बात पर यकीन कैसे करें? नका करू, खरंच नका करू. नहीं नहीं हिरोजीराव, बात वो नहीं है. अहो बात वो नाही तर काय? मी काय अंडू पांडू माणूस वाटतोय? तिथं आग्र्यात महाराजांच्या बिछाण्यावर जो आपल्याला गड्या यो, तुमच्या वडिलांना ठाऊक आहे की माझी चतुराई. बिछाण्यावर झोपलो, दवा आणायला बाहेर पडलो, सांगितलं आणि निसाटलो. तवापासून समधीच्या समधी हकीम दवा घेत्यात आज पातोर. साधा सुधा माणूस नाही म्या. हा, फिरोजी राव, आप सूरमा हैं, हम जानते हैं, लेकिन आपके साथ कितने लोग हैं, कितनी फौज है आपकी? या बघा, आपने जो जो बात कही वो बात मानली. तुम्ही म्हणालात पत्र आणा अधिकारी व्यक्तीच्या हातचं, तर आम्ही राजमातोश्रींचं पत्र दिलं, त्यावर मोहर उठवली. मगर मग अजून काय पाहिजे तुम्हाला? हमें पूरे मंत्रिमंडल की हाँ चाहिए, और उसके साथ सरदारों की भी. माफी हुजूर, शाही खलीता. शाही खलीता? आप कुछ देर के लिए बाहर जाएंगे. जी. पण ते बघा, हिरोजी काका आलेत बाहेर. बाहेर आले एवढ्या लवकर? काय झालं? काय नाही, आज बिथरल्यावानेच करायला लागले बादशाह. का मी आल्याचं कळलं त्याला, त्यामुळेच तो दबकत असणार. तसं बी असेल, पण आज जरा वेगळाच सूर लागलाय बादशाचा. कुणाचा तरी शाही खलीत आलाय. बादशाला म्हणावं
काही कमी जास्त होत असेल तर मला सांगा, मी चुटकीसरशी उपाय देतो. पण अनाजी पंत आलेत तर त्यांना कसं भेटावं याचा त्याने दबाव घ्यावा, हे काही खरं नाही. जाऊ द्या, आपण नंतर भेटू. आता निघूया. निघायचं न भेटताच? वय निघालेलंच बरं. पण शाही खलिता आला म्हणताय, तो कोणाचा? ते बी सांगितलं नाही. औरंगजेबाचा असेल तर? मोहर दिसत होती तशीच. त्यामुळेच फरमान आल्यामुळे अकबर भांबावून गेला असणार. चला हिरोजीराव, निघू आपण. कौन लिखे हैं? जीनत आपा, हमारे अजीज भाईजान शहजादे अकबर, आपकी जीनत आपा की ओर से ढेर सारी दुआएं. भाईजान, आप अपनी जीनत आपा को तो भूल ही गए, हमारी याद नहीं आती आपको. खैर भाईजान, ये खलीता भेजने की वजह एक अहम है. आपकी गैर मौजूदगी में हमारे अब्बू के जीवन में इतनी गहरी तन्हाई भर दी है जो मैं आपको बयान नहीं कर सकती. बगावत का बड़ा सदमा अब्बू को पहुंचा है, लेकिन हम आज भी कहते हैं कि उस काफिर का दामन छोड़कर, मेरे भाईजान, काफिर कभी अपने नहीं होते और खून के रिश्ते पराए नहीं होते. लौट आइए, हमारे लिए नहीं तो अबू जान के लिए लौट आइए, अपने मुगल सल्तनत के लिए लौट आइए, अपने मजहब के लिए लौट आइए. आप एक बार मुड़कर देखिए, अबू जान के प्यार का सैलाब आपको आगोश में लेने के लिए तड़पता है. आपकी हिफाजत की जिम्मेदारी हमारी, आपके मान सम्मान की जिम्मेदारी हमारी. मेरे भाई, एक बार लौट आओ, नहीं तो काफिर संभाजी का पूरा मुल्क अपने कब्जे में ले लो. अगर आपने ये काम कर दिखाया तो अबू जान की खुशी फर्श पर होगी और आपके नाम की चर्चा अर्श पर. आप किसी भी बहाने मौका मिलते ही स्वराज्य हथिया लो. फौज, मोहरे, इन सब का इंतजाम हम करेंगे, लेकिन आप ऐसा काम कर दिखाइए कि अब्बा जान खुश हो जाए. भाईजान, मुझे आप दोनों ही चाहिए. इंशाअल्लाह वही होगा. फक्र की बात का इंतजार करेंगे. आपकी आपा, जीनत आपा. हर तरफ से हमें अब स्वराज्य का तख्त इशारा कर रहा है. अल्लाह का फजल है ये. कोण आहे तिकडे? पालखी आणा लवकर. हिरोजीराव, अनाजी पंत. बादशाह? नहीं 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 आना जी, कुर्नी साथ नहीं. आप दोस्त हैं हमारे, गले मिलिए. हमसे मिले बगैर ही आप जा रहे थे आना जी? हाँ, हाँ? मतलब नहीं नहीं, कैसे हैं आप? बस ठीक है. माफ कीजिए, आपको इंतजार करना पड़ा. किसी जरूरी काम में मशरूफ हो गए थे हम. सब खैरियत तो है? जी जी हुजूर. चलिए अंदर चलिए. अंदर? जी, आपकी मेहमान नवाजी होगी पहले. आप स्वराज्य के मजूमदार हैं.
मुगल सल्तनत के शहंशाह के दोस्त हैं आप, और कुछ अहम बातें भी करनी है आपसे। चलिए। जी। अनाजी पंतांना एवढा मान, बादशाह हात धरून घेऊन जातो.